मिरजेतील वॉर्ड क्रमांक 20 मधील असणारे माजी नगरसेवक योगेंद्र भगवान थोरात नुकताच झालेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता। पराभव होऊन सुद्धा थोरात यांनी आपले विकास कामं थांबवली नसून आज या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 20 मध्ये महात्मा बसवेश्वर महाराज चौक ते कनवाडकर हाऊस मिरज येथे कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू केलं असून त्यांनी निवडणुकीमध्ये पडून सुद्धा आपलं काम एक प्रामाणिकपणे सुरू ठेवलं। यात विरोधकांचे पायाखालची वाळू सरकली आहे। माजी नगरसेवक योगेंद्र भगवान थोरात यांचं पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। प्रभाग 20 मध्ये 2025-26 ची निवडणूक झाली। काही लोक जिंकून आली। लोकांनी आम्हाला कल दिला की आमचा पराभव झाला। मात्र जे लोकांना शब्द दिला होता, महात्मा बसवेश्वर चौक ते कनवाडकर हौद असेल, पवार गल्ली असेल, दत्त मठी असेल, दत्तांचं मंदिर असेल, या भागातले जे रोड आहेत 5-6 ते रोड मी आधीच मंजूर करून ठेवले होते। माननीय खाडेसाहेब आमचे जे आमदार आहेत, माननीय नामदार चंद्रकांत दादा आहेत, यांच्या निधीतून आधीच मंजूर करून ठेवले होते आणि हे रोड आता आपण पाहत आहेत की होत आहेत। तर इलेक्शन हा एक इव्हेंट होता, आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। काय काय करून लोक निवडणुका जिंकल्या, झालं, सगळी ती वेळ गेली। आज मला सांगायला आनंद वाटतो की निवडणूक संपून 100 दिवस झाले तरी आम्ही कामात आहे। मात्र निवडून आलेले लोक कुठेही प्रभागात विकास कामं करताना दिसत नाहीत। तसंच आज घरपट्टीचा एवढा मोठा विषय होत आहे, वाढीव घरपट्ट्या येत आहेत, कुठेही निवडून आलेली लोक निवेदन देताना किंवा एखादं आंदोलन करताना कुठेही दिसत नाहीत। तेही आम्हालाच करायला लागणार आहे, कारण दारात गेलं की त्यांच्या सांगितलं जातं की 2,500 रुपये दिलेत आणि आम्ही काही कामं करणार नाही। मात्र स्वतःच्या दारात 2.5 कोटीचा चांगला रोड करून घ्यायला लागलेत। आम्ही कुठल्या विकास कामांच्या आडवे येणार नाही। मात्र तिकडं तुम्ही स्वतःच्या दारात जिथं 2.5 कोटीचा रोड करता, तिथं निदान 2.5 लाखाचा तर रोड करा, अशी आमची विनंती आहे। आणि आम्ही निवडणुकीला पडलो असलो तरी आम्ही 5 वर्ष कामात राहणार याची सर्व नागरिकांना ग्वाही देतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।